B12 डेफिशियन्सी ही खूप कॉमन झालेली आहे. अगदी 47% इंडियन्सना B12 डेफिशियन्सी होते. B12 इतकं का बरं इम्पॉर्टंट आहे? तर B12 हे आपलं RBC फॉर्मेशन म्हणजे रेड ब्लड सेल्स फॉर्मेशन करण्याकरता इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर DNA सिंथेसिस करता B12 ची गरज पडते आणि नर्व्हचं प्रोटेक्शन करण्याकरता B12 इम्पॉर्टंट आहे. पण B12 ची डेफिशियन्सी झाली तर नक्की काय होतं? तर फटीग, वीकनेस, पेल स्किन, त्याचबरोबर तुम्हाला इव्हन धाप लागणं, श्वास कमी पडणं अशा सारख्या सुद्धा गंभीर पण नकळत घडणाऱ्या गोष्टी असतात. B12 हे फक्त ॲनिमिया इतकंच रिस्पॉन्सिबल नाही, तर B12 हे तुमच्या नर्व्हचं आवरण हे बनवण्याकरता सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, ज्याला मायलिन असं म्हणतात. आणि हे मायलिन जर नीट बनलेलं नसेल किंवा डेफिशियन्सी असेल तर हातापायाला मुंग्या येणं, हात पाय बधीर होणं ह्यासारख्या गोष्टी लक्षणं आपल्याला दिसून येतात. B12 कशातनं मिळतं? तर B12 हे अंडी, चिकन, फिश आणि तुमचं योगर्ट किंवा दही ह्याच्यातनं मिळतं. पण इथे सगळ्यात एक महत्वाची गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. B12 चं ऍब्सॉर्प्शन हे तुमच्या गटमध्ये होतं आणि गट लाइनिंग किंवा गट हेल्थ जितकी चांगली तितकं तुमचं B12 चं ऍब्सॉर्प्शन हे चांगलं होतं. अशाच काही समस्यांसाठी खाली दिलेल्या नंबरवरती निश्चित कॉल करा.